मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकोल्यातील जनता भाजी बाजार तसंच टॉवर चौकातील जुने बसस्थानकाची जागा महापालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला। या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इतर विकास कामं करण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हा निर्णय मनपासाठी दिलासादायक मानला जातोय। महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थितीत सुधार व्हावा यासाठी मनपा प्रशासनानं 2021 मध्ये शहरातील निवडक आरक्षित जागांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता। शहरात विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा असून त्यावर उभारण्यात आलेल्या व्यावसायिक संकुलापासून प्रशासनाला महसूल प्राप्त होतो। जनता भाजी बाजारच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्सचे तसंच जुनं बस स्थानकाच्या जागेवर सिटी बस स्थानक आणि व्यावसायिक संकुलाचं आरक्षण आहे। जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या जागेच्या हस्तांतरणासाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडनीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 26 कोटी 20 लाख रुपये शुल्क अदा केलं होतं। त्यानंतर शासन दरबारी हा प्रस्ताव रखडला होता। ही बाब लक्षात घेता भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी प्रस्ताव निकाली काढण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला। या मुद्द्यावर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी शासनाला मनपाच्या आर्थिक स्थितीबद्दल अवगत केलं। ही जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात मनपाने तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्याकडे 26 कोटी 20 लाख रुपये शुल्क जमा केले होते। या विरोधात काही व्यक्तींनी शासनाकडे तक्रारी केल्या। तत्कालीन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 148 कोटी रुपये शुल्क जमा करण्याचे पत्र मनपाला दिलं होतं। या सर्व बाबी बाजूला सारत शासनानं घेतलेल्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक दिलासा मिळालाय।